आपण तिथं पहिल्या दिवशी घेतला होता प्रेझेंट टेन्स, राईट. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? वर्तमान काळ. व्हेरी गुड, वर्तमान काळ. दुसऱ्या दिवशी आता आपल्याला घ्यायचंय पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे काय? भूतकाळ, राईट. भूतकाळ म्हणजे काय बघा, जी काही क्रिया घडून गेलेली आहे किंवा जी सिच्युएशन येऊन गेलेली आहे त्याला आपण काय म्हणतो? पास्ट टेन्स, राईट. आता मी तुम्हाला कालच तिथं सांगितलं होतं की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये टू बी आणि टू हॅव, टू बी आणि टू हॅव हे जे काही आहेत ते तिथं क्रियापदाचे दोन रूप असतात, राईट. आता हे बघा, हे जे काही रूप आहे टू बी आणि टू हॅव ते तुम्हाला तिन्ही टेन्स मध्ये बघायला भेटतील, पण त्याचे मात्र काही जे काही हेल्पिंग वर्ड्स असतात. हेल्पिंग वर्ड्स म्हणजे काय बघा? सहाय्यकारी क्रियापद, राईट. हेल्प म्हणजे काय? मदत करणे किंवा सहाय्य करणे. आणि वर्ड म्हणजे काय? क्रियापद. ओके. तर हे बघा, त्याचे काही हेल्पिंग वर्ड्स असतात. आज आपण बघतो तिथं पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. त्याचं जे काही फॉर्म्युला आहे सेंटेन्सेस क्रिएशनचा. आवाज येतोय ना सर्वांना? आवाज येत आहे सर्वांना? ओके. मॅम, तुमच्या मला वाटतंय रेंजचा प्रॉब्लेम असेल. प्लीज चेक करा इंटरनेट कनेक्शन तुमचं. सर्वांना आवाज येत आहे? हे बघा, एस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट, राईट. आता एस, येस म्हणजे काय? एखादा करता. करते कोणते झाले बघा? आता आय, ही, शी, इट, दे, वी अँड यू, राईट. आता हे बघा, त्याला काय म्हणतो आपण? करता, सब्जेक्ट. आता एच व्ही म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब, राईट. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय बघा? कर्म. आपण कुणाविषयी बोलतोय आणि काय बोलतोय त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, किंवा आपण त्याला म्हणतो रिमेनिंग सेंटेन्स किंवा रेस्ट सेंटेन्स. ओके. आणि बघा, आता टू बी म्हणजे काय? टू बी म्हणजे असणे. डोवर ऑर समथिंग, करता काहीतरी होता, राईट, पास्ट टेन्स मध्ये. आणि टू हॅव म्हणजे काय? इट शो दी ओनरशिप ऑर पोझिशन. ते काय दाखवतंय? ताबा दाखवतंय एखाद्या गोष्टीवर किंवा मालकी दाखवतंय, राईट. टू हॅवचं सेंटेन्स. तर आता आपल्याला इथं काय बघायचंय? हेल्पिंग वर्ब. काल आपण तिथे हेल्पिंग वर्ब बघितली होती प्रेझेंट टेन्सचे. कोणकोणते होते सांगता येईल? कॅन यू टेल मी दी हेल्पिंग वर्ब्स ऑफ टू बी अँड टू हॅव इन प्रेझेंट टेन्स? व्हेरी गुड संतोष सर, व्हेरी गुड. एम इज आर, व्हेरी गुड. एम इज आर ते कुठे होते? टू बी मध्ये होते, राईट. आणि टू हॅव मध्ये कोणते होते तिथे हेल्पिंग वर्ब्स? टू हॅव मध्ये फक्त दोन हेल्पिंग वर्ब्स होते. सांगता येईल? व्हेरी गुड. अवंती मॅम, अक्षदा मॅडम, वैष्णवी मॅडम, तनया मॅडम, बरोबर, व्हेरी गुड. इथं काय होते? हॅव आणि हॅज, राईट. तर आता आपल्याला आज पण इथं काय बघायचंय? टू बी चे जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत पास्ट टेन्स मध्ये ते आज आपल्याला इथं बघायचे, आणि टू हॅव चे जे काही हेल्पिंग वर्ड्स आहेत पास्ट टेन्स मध्ये ते आज आपल्याला इथं बघायचे आहेत. ओके, व्हेरी गुड महिमा मॅडम. आणि नंतर आपण काय करणार आहोत? परत त्या सर्वांचे एक्झाम्पल्स इथं घेणार आहोत. ओके. तर हे बघा, आता टू बी मध्ये पास्ट टेन्स मध्ये फक्त दोन हेल्पिंग वर्ड्स आहेत इथं. तुम्हाला सांगता येईल का कोणकोणते आहेत ते हेल्पिंग वर्ड्स? व्हेरी गुड संतोष सर, व्हेरी गुड. काय आहेत? ऑज आणि वर. ऑज आणि वर, राईट. आणि इथं टू हॅवचं जे काही हेल्पिंग वर्ड्स असतं बघा, ते देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ड, दॅट इज अवंती मॅडम, बरोबर, हॅड. काय असणार आहे? हॅड. व्हेरी गुड. आता हे बघा, टू बी म्हणजे असणे, टू हॅव म्हणजे मालकी असणे. आता हे बघा, टू बीचं आणि टू हॅवचं सेंटेन्स कसं ओळखायचं, जे की मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलं होतं. ओके. जेव्हा कर्त्याला काहीही तिथं सफिक्स लागलेला नसतो किंवा प्रत्यय लागलेला नसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? टू बीचं सेंटेन्स आहे ते. ओके. आणि जेव्हा कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागतो, फॉर एक्झाम्पल कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे, राईट, काहीतरी तिथं प्रत्यय लागतोय, तेव्हा आपण त्याला काय म्हणतोय? जे काही गिवन सेंटेन्स आहे ते कसं सेंटेन्स आहे? टू हॅवचं ते सेंटेन्स आहे. ओके. तर आता हे बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जे मुलांनी काल लेक्चर अटेंड नाही केलं, जे मुलं काल क्लास अटेंड आपला करू नाही शकले, ओके, हो, रेकॉर्डिंग भेटणार आहे. कुणी एक शब्द सुद्धा इथं राईट डाऊन करून घ्यायचा नाहीये क्लासमध्ये. फुल्ली कॉन्सन्ट्रेट इकडे करायचंय तुम्ही फक्त. ओके. तर हे बघा, आय म्हणजे काय? मी. ही म्हणजे काय? तो आपण एखाद्या जेव्हा मुलाबद्दल बोलतोय किंवा जेंट्स बद्दल बोलतोय. शी म्हणजे ती. इट म्हणजे तो, ती, ते. आता हे बघा, इट आपण कधी वापरतो? इट आपण वापरतो निर्जीव वस्तूंच्या बाबतीत आपण जर बोलत असतो तर आपण वापरतो इट. किंवा हे बघा, आपण नेचर बद्दल बोलतोय तेव्हा आपण इट वापरतो. आपण ऍनिमल्स बद्दल बोलतोय, प्राण्यांबद्दल बोलतोय, पक्ष्यांबद्दल बोलतोय, तेव्हा आपण काय वापरतो? इथं इट वापरतो. ह्युमन बिईंगच्या रिलेटेड आपण कधीही इट वापरत नाही. ओके. तर हे बघा, दे म्हणजे काय? ते, अनेक जण, सर्वजण. ओके. खूप लोक असतात तिथं, अनेक वचन आपण आपल्याला देला म्हणता येईल. दे काय आहे? अनेक वचन. ओके. अनेक वचन. तर वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण, अनेक जण. वी पण हे प्लुरल होतं, राईट. आता यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही. आता हे बघा,
यू जे काही आहे यू सुद्धा एक वचनच आहे. ओके, पण त्याला जो काही आपण रूल अप्लाय करतो फॉर एक्झाम्पल हेल्पिंग वर्बचा, तर आपण मात्र तो अनेक वचन मध्येच घेत असतो. राईट. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. ओके, आता आपण लगेच इथं घेऊयात. करता पहिल्यांदा लिहून घेऊयात आपण. आय, ही, शी, इट, राज. इथं तुम्ही कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊ शकता. इथं तुम्ही स्वतःचं सुद्धा नाव घेऊ शकता. इथं तुम्ही मदर पण घेऊ शकता, फादर पण घेऊ शकता, ग्रँड मदर घेऊ शकता, ग्रँड फादर घेऊ शकता. हो, रेकॉर्डिंग भेटेल. राज. राईट. आता नेक्स्ट वन, वी, यू अँड दे. ओके, वी, यू अँड दे. आता हे बघा, आय, आय जो काही आहे ते एक वचन आहे. राईट, एक वचन. तर आता आय नंतर आपण काय वापरतोय बघा, आय नंतर काय वापरतो असं सांगता येईल कुणाला? वैष्णव मॅडम करेक्ट आहे तुमचं. व्हेरी गुड वैष्णव मॅम. व्हेरी गुड अक्षता मॅडम. अवंती मॅम. येस. सुनीता मॅम. हे बघा, ह्यातलं नका सांगू मला, प्रेझेंट टेन्स मधलं नका सांगू, ऑज किंवा वर ह्यामधलं सांगा फक्त. व्हेरी गुड. काय वापरतो आपण? आय नंतर ऑज. म्हणजेच काय? मी होतो. मी होतो. ओके. आता ही, शी, इट किंवा राज हे काय झालेत बघा, हे झालेत तिथं एक वचन, सिंग्युलर नाउन झालेत. ओके, तर सिंग्युलर नाउन्सला आपण तिथं काय वापरत असतो? ऑज वापरत असतो. ऑज. राईट. आता हे बघा, ही ऑज म्हणजे काय? तो होता. तो होता. ती शी ऑज म्हणजे काय? ती होती. ती होती. राज ऑज म्हणजे काय? राज होता. ओके. आता हे बघा नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सब्जेक्ट वी. वी म्हणजे काय? आम्ही किंवा आपण. यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. दे म्हणजे काय? ते. तर हे बघा, जेव्हा तिथं प्लुरल नाउन्स असतील तेव्हा आपण तिथं काय वापरत असतो? कधी पण आपण वर वापरत असतो. ओके, पण यू जरीही यू सिंग्युलर नाउन असला किंवा एक वचन जर असलं तरी पण आपण तिथं काय वापरतो? कंटिन्यू. वी आणि दे जर ही अनेक वचन असले, जर ही प्लुरल नाउन्स असले तरी पण आपण तिथं काय वापरत असतो? वर वापरतो. पण यू ही जी काही आहे ती एक्सेप्शनल केस आहे, की ज्याला आपण काय वापरतोय? वर वापरतो. का वर वापरतो? म्हणजे एक वचन असून सुद्धा आपण त्याला वर वापरत असतो. ओके, तर हे बघा, वी किंवा वी वर म्हणजे काय? आम्ही होतो किंवा आपण होतो. होतो. यू वर म्हणजे काय? तू होतास किंवा तुम्ही होते. होतास किंवा होते. होतास किंवा होते. ओके, तर आपण त्याचे लगेच एक्झाम्पल्स घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. ओके, मी आज व्यस्त होतो. कसं येईल बरं हे सेंटेन्स? मी आज व्यस्त होतो कसं येईल? हे बघा, इथं जो काही तुम्हाला गिवन दिलेला आहे, फॉर्म्युला दिलेला आहे, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. राईट. व्हेरी गुड अक्षता मॅडम, प्रीती मॅडम, वैष्णव मॅडम, श्वेता मॅडम, वैष्णव मॅडम, निकिता मॅडम. व्हेरी गुड. उदयराज सर. बरोबर. हे बघा, आता मी म्हणजे काय? आय. आय नंतर आपण हेल्पिंग वर्ब कोणतं यूज करतोय? ऑज. व्हेरी गुड. आय ऑज. राईट. आता जे काही रिमेनिंग सेंटेन्स आहे, रेस्ट सेंटेन्स आहे, त्याला आपण काय म्हणतोय? कर्म. म्हणजे काय? मी आज. आज व्यस्त म्हणजे काय? बिझी टुडे. बिझी टुडे. बरोबर. नेक्स्ट सेंटेन्स आपण घेऊयात. ओके, व्हेरी गुड अंकिता मॅडम. बरोबर आहे. हम्म, तो काल आजारी होता. व्हॉट विल बी दी आन्सर? काय आन्सर येईल? तो काल आजारी होता. आजारीला तुम्ही इल म्हणू शकता किंवा सिक म्हणू शकता. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, तो काल आजारी होता. सिक ऑर इल. ओके, तुम्हाला आता इथं पहिल्यांदा बघायचंय तो म्हणजे काय? ही. तो म्हणजे काय? ही नंतर आपण हेल्पिंग वर्ब कोणतं यूज करतोय? ऑज. ही ऑज. राईट. ही ऑज. इल ऑर सिक. इल ऑर सिक. इल यस्टरडे. काल म्हणजे काय? यस्टरडे.
ओके. नेक्स्ट सेंटेन्स आता आपण तिथे घेऊयात. बरोबर आहे अक्षता मॅडम, व्हेरी गुड. ती गैरहजर होती. कसं येईल आन्सर? ती गैरहजर होती. वैष्णव मॅडम, निकिता मॅम, चैतन्य मॅम, पल्लवी मॅम, रोनक सर, व्हेरी गुड. गौतम सर, उदयराज सर, श्रेयस सर, बरोबर. ती गैरहजर होती. ती म्हणजे काय? शी. एखाद्या लेडीज बद्दल आपण बोलतोय. एम आय राईट? शी. शी नंतर आपण कोणत्या हेल्पिंग वरती यूज करतोय? ऑज. शी ऑज absent. शी ऑज absent. ती गैरहजर होती. राईट? व्हेरी गुड, व्हेरी गुड राणी मॅम. पाऊस पडत होता. काय आन्सर येईल? पाऊस पडत होता. व्हेरी गुड गौतम सर. हा, रेन नाही येणार. हा, आता तिथे शिवानी मॅडम, रेन नाही येणार आहे. इट ऑज रेनिंग असं येणार आहे. इट ऑज रेनिंग. राईट? आपण नेचर बद्दल बोलतोय, नैसर्गिक क्रिया आहे. पाऊस पडतोय. राईट? मग कसं येईल? इट ऑज रेनिंग. बरोबर. इट ऑज रेनिंग. कसं येईल? इट ऑज रेनिंग. राज गरीब विद्यार्थी होता. कसं येईल बरं आन्सर? राज खूप गरीब मुलगा होता. व्हेरी गुड वैष्णवी मॅम, व्हेरी गुड अलिशा मॅम, प्रीती मॅम, गौतम सर, बरोबर, व्हेरी गुड. हा, करेक्ट. रितू मॅडम, बरोबर, व्हेरी गुड. कसं येईल? राज गरीब विद्यार्थी होता. पुअरच्या विरुद्ध, गरीब म्हणजे काय? पुअर. राईट? आणि त्याचा जो काही विरुद्ध शब्द आहे तो कोणता असणार आहे? रिच म्हणजे श्रीमंत. राज. इथं काय येईल? राज. सिंग्युलर नाऊन आहे. मग काय? सिंग्युलर नाऊन नंतर आपण काय घेतोय? ऑज. राज ऑज पुअर स्टुडंट. स्टुडंट येईल फक्त. ओके, स्टुडंट येईल. व्हेरी गुड धीरज सर. आम्ही किंवा आपण आनंदी होतो. काय येईल बरं? आम्ही किंवा आपण. आता याचे दोन सेंटेन्सेस होतील. फर्स्ट वन इज दॅट आम्ही आनंदी होतो. सेकंड वन इज आपण आनंदी होतो. पण त्याचं जे काही आन्सर असणार आहे ते मात्र एकच असणार आहे. राईट? कसं येईल? वी वर हॅपी. कसं येईल? वी नंतर आपण युज काय करतोय? वर. अनेक जण आहेत. वी वर हॅपी. बरोबर, व्हेरी गुड. नेक्स्ट सेंटेन्स आपण तिथे घेऊयात. वी वॉज येणार नाहीये. हा, वी वर येणार आहे. तू सुंदर होतास. तू सुंदर होतास. कसं येईल बरं? तू म्हणजे यू. राईट? यू वर ब्युटिफुल येणार. हा, यू वर. तू म्हणजे काय? यू. यू नंतर आपण यूज काय करतोय? हेल्पिंग वर्ब वर. रिमेनिंग सेंटेन्स यू वर ब्युटिफुल. राईट? व्हेरी गुड, नाईस. ते महान होते. ते महान होते. कसं येईल? व्हॉट विल बी द आन्सर? ते महान होते. कसं येईल? व्हेरी गुड शिवानी मॅम, व्हेरी गुड. कसं येईल? ते म्हणजे अनेक जण आहेत. प्लुरल आहे नाऊन. कसं येईल? दे वर. दे वर ग्रेट. दे वर ग्रेट. ते महान होते. राईट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण नेक्स्ट घेऊयात. नेक्स्ट आपण सेंटेन्सेस घेत आहोत. आता इकडे तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवायची. हे कोणते सेंटेन्सेस आहेत? टू बीचे आहेत. इथं कर्त्याला मी तुम्हाला पुन्हा एकदा डिफरन्स सांगते. कशामधला? टू बी मधला आणि टू हॅव मधला. टू बी चे सेंटेन्स कसे ओळखायचे? टू हॅव चे सेंटेन्स कसे ओळखायचे? ओके, तर हे बघा, जेव्हा कर्त्याला काहीही प्रत्यय त्या सेंटेन्सेस मध्ये लागलेला नसतो तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? जे काही सेंटेन्स आहे गिवन सेंटेन्स ते कशाचं असणार आहे? टू बीच असणार आहे. जसं की मी
तो, ती, पाऊस, राज, आम्ही, तू, ते ह्या कर्त्यांना काहीही तिथं प्रत्यय लागलेला नाहीये. ओके, म्हणून आपण काय कोणते हेल्पिंग वर्ड तिथे युज केले? टू बी चे हेल्पिंग वर्ड्स आपण तिथे युज केलेले आहेत. ओके, तर हे बघा आता टू हॅव मध्ये तिथं प्रत्येक कर्त्याला तिथं प्रत्यय लागलेला असणार आहे. आता आपण फर्स्ट नोट डाऊन करून घेऊया. आय, ही, शी, इट, राज, वी, यू अँड दे. ओके, आता हे बघा तुम्हाला बघता येईल इथं तुम्हाला काहीही चॉईस तिथे दिलेली नाहीये. देर इज ओनली वन हेल्पिंग वर्ब. ओके, इन टू हॅव सेंटेन्सेस. तो कोणता आहे? हॅव आहे. ओके, हॅव. ते जे काही सेंटेन्स आहे ते काय फक्त हॅड आहे. राईट, तर हे बघा इथं कोणताही करता येऊ, तुमचं सिंग्युलर नाऊन येऊ, प्लुरल नाऊन येऊ, टू बी कसा ओळखायचं हे रिपीट करा. ओके, सांगते तुम्हाला. टू बी आणि टू हॅव चे सेंटेन्सेस आपण इथं बघत आहोत. राईट, टू बी आणि टू हॅव चे सेंटेन्सेस. तर हे बघा टू बी मध्ये आहे दोन हेल्पिंग वर्ब, टू हॅव मध्ये आहे एक हेल्पिंग वर्ब. राईट, हे बघा आता टू हॅव आणि टू बी. तर हे बघा कर्त्याला जर काही प्रत्यय लागला नाही, कर्त्याला जर काहीही प्रत्यय लागला नाही, तर जे काही गिवन सेंटेन्स असतं ते असतं टू बीचं सेंटेन्स. राईट, जसं की इथं मी, कर्त्याला काहीही प्रत्यय नाहीये. तो, कर्त्याला काहीही प्रत्यय नाहीये. ती, पाऊस, राज, आम्ही, आपण, काहीही त्याला प्रत्यय लागलेला नाहीये कर्त्याला. मग ते जे काही गिवन सेंटेन्स आहे ते कशाचं असणार आहे? टू बीचं सेंटेन्स असणार आहे. राईट, आता हे बघा आता टू हॅव. टू हॅव म्हणजे काय? कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलेला असतो. फॉर एक्झाम्पल कर्त्याला, कर्त्याजवळ, कर्त्याकडे काहीतरी प्रत्यय लागलेला असतो, त्याच्याकडे काहीतरी असतं. राईट, त्यामुळे आपण काय म्हणतोय? त्याला टू हॅव चे सेंटेन्सेस म्हणतोय. ओके, तर हे बघा आता आय, ही, शी, इट, राज, वी, यू, दे. आता हे बघा हे झाले सिंग्युलर नाऊन, हे झाले प्लुरल नाऊन. ओके, ठीक आहे, सांगते तुम्हाला वैष्णवी मॅम. ओके, आता हे बघा इथं मात्र एकच हेल्पिंग वर्ब आपल्याला दिलंय. ते कोणतं दिलेलं आहे? हॅड दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत? तिथं करता सिंग्युलर असो किंवा तिथं करता प्लुरल असो, तिथं करता एकवचनी असो किंवा तिथं करता अनेकवचनी असो, आपल्याला फक्त एकच हेल्पिंग वर्ब तिथं युज करायचा आहे, तो म्हणजे हॅड. राईट, हॅड. देर इज नो चॉईस. डोळे झाकून तुम्ही सिम्पली काही येऊ द्या, फक्त कर्त्याला काय पाहिजे? प्रत्यय पाहिजे. तर तुम्ही डिरेक्टली तिथं हॅड युज करणार आहात. ओके, तर आता हे बघा, संतोष सर करेक्ट आहे तुमचं. आता हे बघा आय हॅड. आय हॅड म्हणजे काय? मला माझ्याजवळ, माझ्याकडे काहीतरी होतं. ही हॅड म्हणजे काय? त्याला, त्याच्याजवळ, त्याच्याकडे काहीतरी होतं. बरोबर. शी हॅड म्हणजे काय? तिला, तिच्याजवळ, तिच्याकडे काहीतरी होतं. आता हे बघा इथं काय होतं? डिरेक्टली ती. इथं काय आहे? तिच्याकडे, तिला, तिच्याजवळ. राईट, काहीतरी प्रत्यय लागलाय. ओके, आता हे बघा राज हॅड म्हणजे काय? राजला, राजजवळ, राजकडे. वी हॅड म्हणजे काय? आम्हाला, आमच्याजवळ, आमच्याकडे काहीतरी होतं. यू हॅड म्हणजे काय? तुला, तुझ्याजवळ, तुझ्याकडे. कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलाय. तुम्हाला, तुमच्याजवळ, तुमच्याकडे. ला, जवळ, कडे. कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलाय. म्हणजेच हे जे काही गिवन सेंटेन्स आहे ते कसे दिसत नाहीये का? दिसतंय की नाही? दिसत आहे. तुमचा रेंज प्रॉब्लेम असेल, व्यवस्थित चेक करा बरं, कारण खूप मुलं म्हणताय की दिसतंय म्हणून. ओके, वी हॅड म्हणजे काय? आम्हाला, आमच्याजवळ, आमच्याकडे. ओके, यू हॅड म्हणजे काय? तुम्हाला, तुमच्याजवळ, तुमच्याकडे. आणि दे हॅड म्हणजे काय? त्यांना, त्यांच्याजवळ, त्यांच्याकडे. ओके, तर हे बघा आता आपण सेंटेन्स घेऊयात. माझ्याकडे संगणक होतं. कसं येईल बरं? आता हे बघा प्रत्यय लागलाय. राईट, मी संगणक होतो असं आलंय का? नाही. राईट, काय आलंय? माझ्याकडे. प्रत्यय लागलाय ना कडे, त्याच्यामुळे आपण काय घेणार आहोत इथं? आय हॅड. व्हेरी गुड, व्हेरी गुड श्वेता मॅम, साक्षी मॅम. करेक्ट आहे, बरोबर. व्हेरी गुड, बरोबर आहे. काय येईल आता इथं? आय. आय नंतर हेल्पिंग वर आपण युज करतोय हॅड. आय हॅड ए कॉम्प्युटर. आय हॅड ए कॉम्प्युटर. ओके, नेक्स्ट वन. त्याच्या जवळ पांढरी फुले होती.
काहीलांसर त्याच्याजवळ पांढरी फुले होती, तर त्याला काहीतरी प्रत्यय लागलाय. काय लागलाय? जवळ. आता हे बघा, त्याच्याजवळ आणि त्यांच्या जवळ याच्यामध्ये डिफरन्स आहे. खूप मुलं इथं चुकतात होमवर्क मध्ये, राईट. मित्राजवळ ही हॅ माय फ्रेंड हॅज, राईट. आणि मित्रांजवळ माय फ्रेंड्स हॅव. ओके. आता मुलं मला काय म्हणतात, आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तुम्ही कालच्या होमवर्क मध्ये. मुलं काय म्हणतात, मॅम तुम्ही एकच सेंटेन्स डबल केले, पण व्यवस्थित बघा, मित्राजवळ आणि मित्रांजवळ असं मी तिथं मेन्शन केलेलं आहे. व्हेरी गुड माया मॅडम. आता कसं आहे, त्याच्याजवळ म्हणजे काय? ही नंतर हेल्पिंग वर्ब हॅड ए व्हाईट फ्लॉवर्स. व्हाईट फ्लॉवर्स, राईट. व्हेरी गुड. व्हेरी गुड साक्षी मॅडम. तिला अनेक साड्या होत्या. कसं येईल बरं, तिला अनेक साड्या होत्या? हा, व्हेरी गुड. अपेक्षा मॅम बरोबर आहे. हा, बरोबर. शी हॅड मेनी सारीज. हो, बरोबर. शिवानी मॅम करेक्ट आहे तुमचं पण. आता हे बघा, इथं प्रत्यय काय लागलाय? ला. शी हॅड. काय? शी हॅड सो मेनी सारीज. सो मेनी सारीज. ओके, बरोबर आहे का? त्याला लांब शेपटी होती. हो, बरोबर आहे ऋतू मॅडम. त्याला लांब शेपटी होती. कसं येईल? कसं येईल? आता हे बघा, शेपटी माणसाला असते का? नाही, राईट. काय येईल मग? प्राण्याला असते ना. मग काय वापरावं लागेल आपल्याला? इट. काय वापरावं लागेल आपल्याला? इट. इट वापरावं लागेल. व्हेरी गुड. इट हॅड लॉंग टेल. इट हॅड लॉंग टेल. बरोबर. व्हेरी गुड. करेक्ट आहे पल्लवी मॅडम. राजला 4 पेन होते. किती पेन होते राजला? 4 पेन होते. 4. अवंती मॅम बरोबर. पण तुम्हाला काय करायचंय, तिथं प्रत्यय लावायचा आहे. हा, प्रत्यय. आता पेन, अनेक पेन आहेत, त्यामुळे यस लावावं लागणार आहे तुम्हाला तिथं. काय येईल इथं? राज हॅड 4 पेन्स. राईट. व्हेरी गुड. बरोबर. हॅज नाही येणार अवंती मॅम, हॅज नाही येणार, हॅड येणार आहे. ओके, हॅड. लखन सर बरोबर आहे. लखन सर हॅड हॅड येईल. हॅज नाही येणार. आम्हाला उद्या आम्हाला काल सभा होती. व्हॉट विल बी द आन्सर? आम्हाला काल सभा होती किंवा आपल्याला काल सभा होती. व्हेरी गुड. व्हेरी गुड, बरोबर. आम्हाला काल सभा होती. कसं येईल? वी हॅड. आम्हाला प्रत्यय लागलाय. वी हॅड मीटिंग यस्टरडे. तुमच्याकडे पाण्याची बाटली होती. तुमच्याकडे पाण्याची बाटली होती. व्हॉट विल बी द आन्सर? हा, राईट. आपण मराठीमधून बाटली म्हणतो आणि आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? बॉटल. यू आर राईट. हा, वॉटर बॉटल. व्हेरी गुड. अपेक्षा मॅम करेक्ट. तुमच्याकडे दे नाही येणार. हा, तुमच्याकडे म्हणजे काय? यू, तू किंवा तुम्ही. तुमच्याकडे यू हॅड वॉटर बॉटल.
नेक्स्ट वन, त्यांच्याकडे बाईक होती, त्यांच्याकडे गाडी होती. कसं येईल बरं? त्यांच्याकडे गाडी होती. आता हे बघा, त्याच्या जवळ आणि त्यांच्या जवळ डिफरन्स आहे. इथं सिंगल आहे, सिंग्युलर नाउन, आणि इथं प्लुरल नाउन आहे. काय येईल? दे हॅड. दे हॅड, त्यांच्याकडे म्हणजे काय? दे हॅड ए बाईक. ओके, मी याचा फोटो काढते पहिल्यांदा. ओके, यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? कुणाला काही प्रॉब्लेम आहे? अजून पण समजलं नाही? नो नो नो, येस कोण म्हणलंय? त्यांना काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं. कुणीतरी एक रिप्लाय येस असा आला, काय प्रॉब्लेम आहे तो सांगा, म्हणजे मला एक्सप्लेन करता येईल. थँक्यू सो मच धनश्री मॅम. विलास सर, काय कळत नाही? कळत काय नाही नेमकी ते सांगा, काहीच अवघड नाही यात. हॅड कधी वापरतात? हॅड वापरतो आपण जेव्हा कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागतो. टू हॅवच्या सेंटेन्स मध्ये वापरतो. पण कधी वापरतो? जेव्हा तिथं भूतकाळ असतो, जेव्हा तिथं पास्ट टेन्स असतो. हॅड तुम्ही भविष्य काळात किंवा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरू नाही शकत. हॅड तुम्हाला फक्त तिथं भूतकाळात वापरायचा आहे, पास्ट टेन्स मध्ये वापरायचा आहे. उद्या आपण सगळं रिव्हिजन घेणार आहोत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सची. आता आपण काय करणार आहोत? तर आता आपण कर्ता चेंज करणार आहोत. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. आता आपण काय करणार आहोत? कर्ता चेंज करणार आहोत. एक्झाम्पल मात्र तिथं सेमच वापरणार आहोत. कधी वापरतो मॅम? ए कधी वापरतो? ए आपण कधी शिकणार आहोत बघा, ते आर्टिकल्स मध्ये आपण ते शिकणार आहोत. ओके, आपण ए कधी वापरतो? तर तेव्हा जेव्हा तिथं व्यंजन येतील, राईट. ए ई आय ओ यू हे जर सोडून आपण तिथं कधी वापरत असतो? ए वापरतो. जेव्हा तिथं ए ई आय ओ यू हे स्वर तिथे येतील तेव्हा आपण काय वापरतो? ओके अक्षता मॅडम, तेव्हा आपण तिथं काय वापरतो? एन वापरत असतो, राईट. पण हे बघा, ते आपण कधी वापरतो? अनेक वचनाला आपण कधीही अ एन दी हे आर्टिकल सुद्धा युज करत नसतो. ओके, अ एन दी हे आर्टिकल्स आपण कधीही अनेक वचनाला तिथं युज करत नाही, फक्त सिंग्युलर नाउनला आपण तिथं युज करत असतो. प्लस प्रॉपर नाउनला आपण कधीही तिथं आर्टिकल्स युज करत नाही, जे की डोंट वरी अबाउट दॅट. ओके, तर पहिल्यांदा इकडे कॉन्सन्ट्रेट करा. मी कामात व्यस्त होतो. पटपट आन्सर द्यायचे सगळ्यांनी. कसं येईल आन्सर? मी कामात व्यस्त होतो. शिवानी मॅम तुम्ही चुकलात, एक मिनिट तुम्हाला सांगते. मी कामात व्यस्त होतो, काय आलंय? वर्ब काय आहे? होतो, राईट. मग काय आहे? पास्ट टेन्स आहे, बरोबर. पास्ट टेन्स. आणि मी त्याला काही प्रत्यय लागलाय का? मला, माझ्याजवळ, माझ्याकडे, राईट, प्रत्यय लागलेला नाहीये. मग हे सेंटेन्स कशाचं असणार आहे? टू बीच असणार आहे, राईट. त्यामुळे आपल्याला काय युज करावं लागणार तिथं? टू बीचं हेल्पिंग वर्ब युज करावं लागेल, ऑज किंवा वर, राईट. तर इथं मी म्हणजे काय? आय ऑज. ओके, काय लिहितं? आय ऑज. हे बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही काय करायचंय, आता प्रत्येक वेळेस आपण कसं रॅन्डमली बोलतो, राईट, का तुम्ही विचार करून बोलता डिरेक्टली. तर तुम्हाला काय ओळखायचंय? काळ ओळखायचा तुम्ही कशात बोलताय, कोणत्या काळात बोलताय, राईट. ते जे काही गिवन सेंटेन्स आहे ते टू बीच आहे की टू हॅवचं आहे हे ओळखायचंय. आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला काय करायचंय? ते हेल्पिंग व्हर्ब्स तिथं युज करायचे आहेत. ओके, आता हा पास्ट टेन्स आहे, टू बीचं सेंटेन्स आहे, काही कर्त्याला प्रत्यय लागलेला नाहीये, तर आपल्याला काय युज करणार आहोत आपण? आय ऑज बिझी इन वर्क. आय वॉज बिझी इन वर्क, राईट. मी कामात व्यस्त होतो, बरोबर.
नेक्स्ट वन आपल्याला काय घ्यायचंय? माझ्याकडे जुनं घड्याळ होतं. जुनं घड्याळ होतं. कसं येईल? टू बीच आहे की टू हॅवचं आहे हे ओळखायचंय पहिल्यांदा सेंटेन्स. सेंटेन्स ओळखल्याशिवाय तुमचं चुकणार आहे, तुम्हाला करेक्ट येणार नाही. ओके, आता हे बघा, माझ्याकडे काय लागलाय? प्रत्यय लागलाय. म्हणजे कसं काय असणार हे? टू टू हॅव सेंटेन्स असणार आहे, राईट. आय वॉज नाही येणार, आय हॅड येईल, राईट. टू हॅवचं हेल्पिंग वर्ब काय येईल? हॅड. आय हॅड ओल्ड वॉच, राईट. आय हॅड ओल्ड वॉच. बरोबर. नेक्स्ट वन, तो कामात व्यस्त होता. कसं येईल बरं? तो कामात व्यस्त होता. व्हेरी गुड वैष्णवी मॅम. कसं येईल? तो कामात व्यस्त होता. काही प्रत्यय लागला नाहीये, टू बीचं सेंटेन्स आहे. कसं येईल मग? ही वॉज बिझी इन वर्क. ओके, जम्बलिंग करू नका. आता हे बघा, त्याच्याकडे जुनं घड्याळ होतं. कसं येईल आन्सर? त्याच्याकडे जुनं घड्याळ होतं. कसं येईल? हे बघा, काय लागला प्रत्यय? कडे. काय येईल मग? टू हॅव सेंटेन्स आहे, हॅड वापरायचंय तुम्हाला तिथं. व्हेरी गुड. टू हॅव कुणीतरी म्हणलं तिथं आता. कसं येईल? ही हॅड ओल्ड वॉच, राईट. नेक्स्ट वन, ती कामात व्यस्त होती. व्हॉट विल बी द आन्सर? ती कामात व्यस्त होती. शी नंतर आपण यूज करतोय ऑज. बरोबर, व्हेरी गुड. कावेरी मॅम, व्हेरी गुड. कसं येईल? शी ऑज, ती, तिला काही प्रत्यय लागलेला नाहीये. काय येईल मग? शी ऑज बिझी इन वर्क. बरोबर. नेक्स्ट वन, तिला जुनं घड्याळ होतं. तुम्ही तिच्याकडे घेऊ शकता, तिला घेऊ शकता, तिच्या जवळ घेऊ शकता. ओके, तिला जुनं घड्याळ होतं. काय? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मयुरी मॅडम, रौनक सर, आरती मॅम, अनिकेत सर. करेक्ट आहे तुमचं सगळ्यांचं. शी हॅड ओल्ड वॉच. जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय ना, त्याला डॅश करून ठेवायची कधी पण. म्हणजे ते कधी विसरत नाही तुम्ही. डिरेक्टली तुमची नजर तिथं जाते कंटिन्यू. आजी कामात व्यस्त होती. आजी कामात व्यस्त होती किंवा आई कामात व्यस्त होती. आजी नाही लिहायचं रे, ग्रँड मदर लिहा ना. किती सिंपल आहे. ग्रँड मदर ऑज. बिझी इन वर्क. नेक्स्ट वन, आजीला किंवा आजीकडे किंवा आजीजवळ जुनं घड्याळ होतं. कसं होईल? व्हेरी गुड. किती सिंपल आहे, फक्त हेड वापरायचंय तुम्हाला जर प्रत्यय लागला कर त्याला तर. ग्रँड मदर हॅड ओल्ड वॉच. बरोबर. ठीक आहे. आम्ही किंवा आपण कामात व्यस्त होतो. व्हॉट विल बी द आन्सर? पहिल्यांदा ओळखायचंय टू बीच आहे की टू हॅवचं आहे सेंटेन्स. वी वॉज येणार नाही, वी वर येणार आहे. ओके, प्लुरल नाउन आहे. आम्ही अनेक व्यक्ती आहेत, राईट. वी वर
बिझी इन वर्क. आमच्याकडे किंवा आपल्याकडे जुनं घड्याळ होतं. कसं येईल आन्सर? व्हेरी गुड. आपल्याकडे किंवा आमच्याकडे काय येईल? वी हॅड ओल्ड वॉच. नेक्स्ट वन. तुम्ही कामात व्यस्त होते. कसं येईल? तुम्ही कामात व्यस्त होते. हा, व्हेरी गुड. बरोबर आहे. रितू मॅम, महिमा मॅम, वैष्णवी मॅम, कावेरी मॅम, पल्लवी मॅम, सुनीता मॅम, कोमल मॅम, आराध्या मॅम, चैताली मॅम, विलास मॅम, आरती सर, विलास सर, आरती मॅम. बरोबर आहे. वैष्णवी मॅम, वैष्णवी मॅम, वैष्णवी मॅम. तिथं तुम्ही वॉज यूज केलंय, आपल्याला वर यूज करायचंय. ओके. यू हॅव नाही येणार हा. होते. पहिल्यांदा काळ ओळखा. कन्फ्युज होऊ नका रे, गडबड करू नका. यू ऑज नाही येणार. तुम्ही यू वर येईल वर. बिझी इन वर्क. नेक्स्ट वन. तुम्हाला जुनं घड्याळ होतं. व्हॉट विल बी द आन्सर? व्हेरी गुड. आता हे आन्सर खूप लवकर देत आहे, पण यू वर नाही यूज करायचंय. तुम्हाला काहीतरी प्रत्यय लागला आहे. सेंटेन्स कोणतं आहे? टू हॅवचं आहे. त्यामुळे तुम्हाला काय यूज करावं लागणार आहे? हॅड यूज करावं लागणार आहे तिथं. यू हॅड ओल्ड वॉच. राईट. नेक्स्ट वन. ते कामात व्यस्त होते. ते कामात व्यस्त होते कसं येईल? दे ऑज नाही येणार, दे वर येणार आहे. शिवानी मॅम, प्रीती मॅम, चैताली मॅम, वैष्णवी मॅम, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. करेक्ट. ते कामात व्यस्त होते. काही प्रत्यय लागलेला नाहीये. गिवन सेंटेन्स टू बीच आहे. दे वर बिझी इन वर्क. राईट. त्यांच्या जवळ. इथं तुम्ही गडबड करता. त्याच्याकडे आणि त्यांच्याकडे तुम्ही तिथं गडबड करत असता. जुनं घड्याळ होतं. काय? दे हॅड. दे वर नाही येणार. हा, दे हॅड येणार आहे. कारण तुम्ही ओळखायचं रे, किती वेळा सांगितले तुम्हाला. प्रत्यय लागला की टू हॅव. प्रत्यय लागला की टू हॅव द सेंटेन्स. ला जवळकडे प्रत्यय लागल्यावर. ओके. दे हॅड ओल्ड वॉच. राम आणि श्याम कामात व्यस्त होते. काय? वॉज नाही येणार. राम आणि श्याम. पहिला राम, दुसरा श्याम. दोन लोक झालेत. राईट. काय येईल मग? प्लुरल होईल, अनेकवचन होईल, वर येईल तिथं. राम अँड श्याम वर बिझी इन वर्क. राईट. नेक्स्ट वन. राम आणि श्यामकडे. राम आणि श्यामकडे पुस्तके होती. काय? श्याम हॅड बुक्स. व्हेरी गुड. राम अँड श्याम
हॅड बुक्स. बुक्स येणार आहे. ओके, ठीक आहे. मी याचा फोटो काढते पहिल्यांदा. आतापर्यंत आपण काय केलं होतं? आतापर्यंत आपण फक्त सब्जेक्ट प्रोनाउन्स किंवा ते जे काही करते असतात ते आपण चेंज केले होते. ओके, आता हे बघा. आता आपल्या ओके, तर आता आपल्याला काय करायचंय? सेंटेन्सेस पण बदलायचेत आणि जे काही एक्झाम्पल्स आहेत ते पण बदलायचे आणि आपण करते पण तिथे चेंज करणार आहोत. 8:30ला मी तुम्हाला तिथं होमवर्क सेंड करणार आहे, बोर्डचे फोटो सेंड करणार आहे, प्लस तुम्हाला तिथं आज मी टेस्ट पण देणार आहे, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स वर. ओके, थँक्यू सो मच वैष्णवी मॅम. टेस्ट व्यवस्थित सगळ्यांनी सॉल्व्ह करायची आहे. मला वाटतं 15 मार्क्सची टेस्ट आहे ती, 15 मार्क्स. आता आपण सेंटेन्सेस घेऊयात. नेक्स्ट सेंटेन्सेस. वन मिनिट. मी आनंदी होतो. कसं होईल बरं? पहिल्यांदा एवढं काहीतरी सेंटेन्स कशाचं आहे? टू बीचं की टू हॅवचं? आय वॉज बिझी. व्हेरी गुड. हा, टू बीच आहे. आय वॉज बिझी, राईट. इथं प्रत्यय लागलेला नाहीये, टू बीचं सेंटेन्स आहे. आय नंतर आपण काय युज करतोय? ऑज युज करतोय. आय ऑज हॅपी. बरोबर, व्हेरी गुड. करेक्ट आहे तुमचा आन्सर. स्मिता मॅडम, ऋतू मॅम बरोबर आहे. व्हेरी गुड. तो राजा होता. तो राजा होता. कसं येईल बरं? तो राजा होता. हा, व्हेरी गुड. काय येईल? ही ऑज किंग. ही ऑज किंग. बरोबर. हा, ती परिचारिका होती. व्हेरी गुड. परिचारिका म्हणजे काय? नर्स, राईट. नर्स. शी. ती म्हणजे काय? शी. शी नंतर आपण युज करतोय ऑज हेल्पिंग वर्ब, कारण टू बीचं सेंटेन्स आहे. शी ऑज ए नर्स. ओके, बरोबर आहे. राम ग्रंथपाल होता. कसं आहे? राम ग्रंथपाल होता. इज नाही येणार. इज नाही येणार. एक मिनिट. ग्रंथालय म्हणजे लायब्ररी, राईट. ग्रंथपाल म्हणजे लायब्ररियन. कसं येईल मग? राम ऑज लायब्ररियन. ओके, नेक्स्ट वन. आम्ही अनुभवी शिक्षक होतो. आम्ही किंवा आपण अनुभवी शिक्षक होतो. कसं येईल? कावेरी मॅम बरोबर आहे. हा, संतोष सर बरोबर आहे. वैष्णवी मॅम व्हेरी गुड. अवंती मॅम बरोबर. रितू मॅम, ऑज नाही येणार आहे, वर येणार आहे, वर. कसं येईल? वी, वर. एक्सपिरियन्स्ड, अनुभवी.
एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवी. बरोबर. तुम्ही वर्गमित्र होते. व्हॉट विल बी द आन्सर? तुम्ही वर्गमित्र होते. हा बरोबर आहे चैताली मॅम. संतोष सर बरोबर. तुम्ही म्हणजे काय? यू वर एक्सपिरियन्स टीचर. सॉरी, यू वर क्लासमेट्स. यू वर क्लासमेट्स. बरोबर. हम्म. करेक्ट योगिता मॅडम, आलिशा मॅम. व्हेरी गुड. ते आमचे शेजारी होते. कसं येईल? ते आमचे शेजारी होते. हे जे काही गिवन सेंटेन्स आहेत ते सगळे टू बी चे सेंटेन्स आहेत. हे तुमच्या व्यवस्थित ध्यानात आलं असेल. कसं येईल? ते, दे नंतर काय यूज करायचं? हेल्पिंग वर्ब वर. आमचे म्हणजे काय? आवर. वी म्हणजे काय? आपण. राईट. आमचे म्हणजे आवर. दे वर आवर नेबर्स, म्हणजे शेजारी. ओके. मला दोन बहिणी होत्या. सेंटेन्स ओळखायचं टू बीचा आहे की टू हॅवचा आहे, नंतर आन्सरिंग करायचे. पहिल्यांदा काय ओळखा, नंतर सेंटेन्स ओळखा. हॅव इथं येणारच नाहीये. होत्या, आहेत असं नाहीये. मला दोन बहिणी आहेत. मग काही हॅड इल हॅड. मला प्रत्यय लागलाय. टू हॅवचा सेंटेन्स आहे, कर्त्याला तिथं प्रत्यय लागलाय. राईट. काय येईल? आय हॅड टू सिस्टर्स. बरोबर. याला उच्च ताप होता. कसं येईल? त्याला उच्च ताप होता. टेम्परेचर म्हणजे तापमान. हा, टेम्परेचर म्हणजे तापमान. कसं येईल? ताप, ताप म्हणजे फिवर, फिवर. राईट. टेम्परेचर नाही येणार सायली मॅम. ही, त्याला म्हणजे काय? ही प्रत्यय लागलाय. ही हॅड हाय फिवर. राईट. तिच्याकडे चांगली संधी होती. काय येईल? हा, व्हेरी गुड. ऑपॉर्च्युनिटी येईल. ऑपॉर्च्युनिटी येईल, चान्स येईल. ओके. तिच्याकडे, कडे हा प्रत्यय लागलाय. टू हॅव च सेंटेन्स आहे. ती कडे, हॅड, शी हॅड, तिच्याकडे गुड, शी हॅड गुड ऑपॉर्च्युनिटी. बरोबर आहे का? शी हॅड गुड ऑपॉर्च्युनिटी. व्हेरी गुड. कावेरी मॅम बरोबर आहे. हम्म. करेक्ट आहे. रामला उद्या सुट्टी होती. कसं येईल? रामला उद्या सुट्टी होती. व्हेरी गुड. हा, करेक्ट. काय येईल? राम हॅड. रामला प्रत्यय लागलाय. राम हॅड हॉलिडे टुमॉरो. किंवा आपण आज पण घेऊ शकतो. रामला आज सुट्टी होती. ओके. राम हॅड हॉलिडे टुडे. ओके. ठीक आहे. राम हॅड डे ऑफ टुमारो.
आम्हाला किंवा आपल्याला खूप त्रास झाला होता. काय आम्हाला किंवा आपल्याला खूप त्रास झाला होता. टायर्ड नाही येणार. टायर्ड म्हणजे थकणे, राईट. आम्हाला ला प्रत्यय लागलाय. टू हॅव च सेंटेन्स आहे. काय घेणार आपण? वी हॅड खूप म्हणजे लॉट. ओके, लॉट ऑफ ट्रबल. ट्रबल म्हणजे काय? त्रास. ओके, लॉट ऑफ ट्रबल. ठीक आहे. तुम्हाला 10 एकर जमीन होती. तुम्हाला किती जमीन होती? तुम्हाला 10 एकर जमीन होती. कसं आहे सांगा आता. यू हॅड 10 एकर लँड. लँड पण घेऊ शकता, फार्म पण घेऊ शकता. व्हेरी गुड. फार्म पण घेऊ शकता. हा, तुम्हाला म्हणजे काय? ला प्रत्यय लागलाय. यू हॅड 10 एकर्स फार्म. त्यांच्याकडे टूथब्रश होता. कसं येईल बरं? त्यांच्याकडे टूथब्रश होता. दे हॅड येणार आहे. दे हॅड. व्हेरी गुड. एव्हरीबडी गिव्हिंग मी ए करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. अमित सर बरोबर, मयुरी मॅम बरोबर. दे हॅड ए टूथब्रश. व्हेरी गुड. मी याचा फोटो काढते. चला तर आज आपण इथं थांबूयात. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला तसा मेसेज करा. ओके. आणि आता मी तुम्हाला 8:30 वाजता, तोपर्यंत कोणी काही म्हणू नका. 8:30 वाजता मी तुम्हाला तिथं होमवर्क पाठवणार आहे, फोटोज पाठवणार आहे बोर्डचे, प्लस तुम्हाला तिथं रेकॉर्डिंग पण तिथं पाठवणार आहे, प्लस तिथं तुम्हाला टेस्ट पाठवणार आहे. आणि टेस्ट सर्वांनी व्यवस्थित सॉल्व्ह करायचे आहे. प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स वर तिथं टेस्ट आहे. आणि होमवर्क सगळ्यांनी मला मॅक्झिमम 4च्या आत देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. 4च्या आत. कारण सगळे मुलं काय करतात बघा, 6 साडेसहाला क्लास म्हणल्यावर 5च्या पुढे तिथं होमवर्क सेंड करतात. मग एवढ्या मुलांची तिथं पॉसिबल होत नाही होमवर्क सेंड करणं. ओके. थँक्यू सो मच टू ऑल ऑफ यू. चला तर बाय बाय. आज आपण इथे थांबूयात. भेटूया उद्याच्या क्लासमध्ये.